नमस्कार मित्रांनो, क्राफ्ट अँड किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। आज बटाटा आणि साबुदाण्याचे पळी पापड आपण बघणार आहोत। उपवासासाठी अतिशय उपयुक्त असणारा हा पदार्थ आहे आणि वर्षभर तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकता। खूप लवकर होतो आणि कमी साहित्यात होतो। तुम्ही इथे बघू शकता की साबुदाणा सुद्धा तळला गेलेला आहे आणि बटाटाही व्यवस्थित आपला तळला गेला। अजिबात तेलकट न होणारे, कमी तेल लागणारे हे प्रकार आहे। तुम्ही नक्की करून बघा। तर इथे मी साबुदाणा भिजत ठेवलेला होता। रात्रभर साबुदाणा भिजणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर आज योगायोगाने शूटिंगच्या दिवशी एकादशी सुद्धा आहे, त्याच्यामुळे आम्ही एक्स्ट्रा साबुदाणा मी थोडासा भिजत घातला होता। तर इथे मी वजन करताना मोजलं नव्हतं, पण साधारण अर्धा किलो साबुदाणा असावा आणि त्यासाठी मी इथे अर्धा किलो बटाटे वापरते। बटाट्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरी हरकत नाही या पापडांसाठी, पण फारच साबुदाणा कमी आणि बटाटे जास्त झाले तर पापड मात्र फाटू शकतात। त्याच्यामुळे अर्धा किलो बटाटे असतील तर अर्धा किलो तुम्ही साबुदाणा वापरू शकता। बटाटे थोडेसे किंचित जास्तही वापरू शकता। तर मी इथे साबुदाणा मोजून घेतला आहे भांडभर आणि बटाट्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत। आता मीडियम जी किसणीचा भाग आहे त्याने आपण हे किसून घेतोय। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही थोड्याशा जाडसर पट्ट्यासुद्धा याच्या म्हणजे जाड किसणीने सुद्धा किसून घेऊ शकता। पाण्यात आपल्याला हे किसून घ्यायचे जेणेकरून बटाटा काळा पडणार नाही। आता बटाटे किसून झाल्याच्या नंतर आपण हे साईडला ठेवूया आणि ज्या भांड्याने आपण साबुदाणा मोजून घेतलेला होता, भिजलेला साबुदाणा मोजून घेतला होता, त्या भांड्याने आपण इथे 2 भांडे पाणी घेतोय। जर साबुदाणा भिजत घालण्यापासून जर ही प्रोसेस करायची असेल तर मात्र 3 भांडे पाणी लागू शकतं। भिजलेल्या साबुदाण्यासाठी दुप्पट पाणी आवश्यक आहे। पाणी चांगलं तापलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये वाटण घालूया। वाटणामध्ये मी इथे मिरची आणि थोडंसं जिरे त्याच्यामध्ये घातलेलं आहे। जिरे जर तुम्ही खात नसाल उपवासाला तर नाही घातलं तरी हरकत नाही। आता मीठ घालून घ्यायचं। मीठ थोडंसं बेताने घालायचं, कारण वाळवणाच्या पदार्थामध्ये आपण नेहमी मीठ थोडंसं बेताने घालतो। अगदीच कमी वाटलं तर नंतर तुम्ही चव घेऊन त्याच्यात पुन्हा मीठ घालू शकता। आता हे पाणी उकळल्याच्या नंतर आपण हे वाटण घालायचं आहे, कारण आधी जर तुम्ही घातलं तर नंतर त्याचा ठसका उठू शकतो आणि पुन्हा एक उकळी आली की साबुदाणा त्याच्यामध्ये घालून चांगलं एकदा ढवळून घ्यायचे। आता हे पाणी जरी आपल्याला जास्त याच्यामध्ये वाटत असलं तरी एवढं पाणी आपल्याला आवश्यक असतं साबुदाण्याच्या पळीपापडासाठी। तर थोड्या वेळाने त्याची जे साबुदाण्याचे दाणे आहेत ते पूर्णपणे या पद्धतीने वर येतात आणि पाणी खाली राहतं। तर जोपर्यंत साबुदाणा आपला चांगला ट्रान्सपरंट किंवा थोडासा शिजल्या जात नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यात बटाटा घालायचा नाही। बटाटा जर जास्त शिजला तर नंतर तळताना तो लवकर काळा पडतो। त्याच्यामुळे बटाटा कधी घालायचा त्याचंही एक महत्त्वाचं स्टेप आहे। तर इथे सगळा साबुदाणा वर आला आणि चांगली एक उकळी फुटली होती। त्यानंतर मी त्याच्यामध्ये बटाट्याचा कीस घालून घेतलेला आहे। आता बटाट्याचा कीस चांगला व्यवस्थित आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि मीठ वगैरे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे एकदा चव घेऊन पाहू शकता आणि काही कमी अधिक असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता। तर आता बटाटा घातल्याच्या नंतर याला मी थोडा वेळ झाकण ठेवणार आहे आणि चांगला एक दणदणीत वाफ येऊ देणार आहे, म्हणजे चांगलं ते शिजू देईल। किंचित थंड झालं की आपण हे पुढची प्रोसेस करून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता की व्यवस्थित आपलं मिश्रण शिजलेलं आहे। साबुदाणा जो आहे तो ट्रान्सपरंट झालेला आहे आणि बटाटाही त्याच्यामधला शिजल्या गेलेला आहे। बटाटा शिजायला फार वेळ लागत नाही आणि आता या पळीने अशा पद्धतीने आपल्याला हे पापड टाकून घ्यायचे। तुम्ही जागा जर चांगली असेल, व्यवस्थित ऊन येत असेल तिथे, तर शक्यतोवर लादीवर प्लास्टिक अंथरून मग ही प्रोसेस तुम्ही करू शकता। इथे मी खाटेवर टाकले त्याच्यामुळे थोडेसे त्याचा आकार बिघडतोय, पण हरकत नाही। तर या पद्धतीने सगळे पापड करून घ्यायचे, वाळवायचे। 2-3 दिवस चांगले याला कडकडीत ऊन द्या, जेणेकरून त्याच्यातलं सगळं मॉइश्चर जे आहे ते बाहेर पडेल आणि वर्षभरासाठी नंतर तुम्ही या स्टोअर करून ठेवू शकता। तर अतिशय सोपी असणारी ही रेसिपी होती। झटपट तयार होते आणि चविष्ट होते। उपवासाला तुम्हाला कधीही उपयोगाला येतील असे हे पापड आहेत। तर हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।